ही गोष्ट खट्याळ चिंटू व बहीण चिंगी यांची आहे. चिंटू व चिंगी एकदा अंगणामध्ये फुटबॉलने खेळत होते. त्यांना खेळत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. सुरुवातीला ते दुर्लक्ष करतात, परंतु कुत्रा मात्र भुंकणं चालूच ठेवतो. शेवटी चिंकी गेटकडे जाते व गेट उघडून पाहते की नेमकं काय घडलेलं आहे. चिंगी विचारते, काय झालं? कशाला भुंकत आहे? ए कुत्र्या, भुंकणं बंद कर, नाही तर मी तुला माझा हिसका दाखवेन. चिंटू, अशा गरीब बिचाऱ्या कुत्र्यांच्या पिल्लांना मारायचे नसते. चल, आपण याला आतमध्ये घेऊन जाऊ. ला अतिशय प्रेमपूर्वक घरात आणते. त्याची जखम स्वच्छ करते, जखमेवर औषध लावते व त्याला पाणी देते आणि त्याच्यावर खूप प्रेम करते. आता तू लवकर बरा होणार आणि आज तू आमच्या सोबत राहायचं आहेस. पण माझ्या मित्रा डॉग, मी तुला कोणत्या नावाने हाक मारू? मोती. येस, मोती हे नाव छान आहे. आजपासून सर्वजण तुला मोती म्हणतील. तो आपल्या सोबत राहू शकत नाही. शी, किती घाणेरडा आहे हा. चिंटू. खोडकर चिंटूला हे अजिबात आवडत नसतं. कसं काय घाणेरड्या कुत्र्याबरोबर राहू शकतो असे विचार चिंटूच्या डोक्यात येतात. मला माहित नाही काय घडलं ते. मी त्या घाणेरड्या कुत्र्याला घरातून फेकून देणार. मोती आणि चिंगी यांच्यामधील मैत्रिणीने चिंटू खूप द्वेष करायला लागला. त्याला घरात मोती असणं अजिबात सहन होत नव्हतं. मोतीला बाहेर काढण्यासाठी चिंटू वेगवेगळ्या घाणेरड्या युक्त्या करायला लागला. आता मी तुला एक सुंदर अद्दलच घडवतो, बघच. एवढ्यात चिंगी मोतीच्या बचावासाठी पुढे येते. चल मोती, आता संध्याकाळ झाली आहे. तू आता विश्रांती घे. बाहेरच्या बाजूला बांधलेल्या कुत्र्याला पाहून चिंटू नवीन युक्तीचा विचार करतो. आज मी तुला अशा जागेवर सोडणार की तू पुन्हा इकडे केव्हाच येणार नाहीयेस. मोती, मोती. चिंटू, मोतीला तू कुठे पाहिलंस का? तो मला कुठेही दिसत नाही. नाही, मी तर झोपलो होतो. ती रडायला लागली. चिंटूला चिंगीबद्दल खूप वाईट वाटत होते, परंतु तो खूप आनंदित होता कारण मोती शेवटी घरातून निघून गेला होता. चिंगी, तू रडू नकोस. तो स्वतःच कुठेतरी निघून गेला असेल. परंतु तो माझा बेस्ट फ्रेंड होता. आणि त्या रात्री एक चोर त्यांच्या घरामध्ये घुसतो. वाचवा, कोणीतरी मला मदत करा, कृपया मदत करा मला. अहो, हा कुणाचा आवाज येतोय बाहेरून? कोणीतरी मदतीची हाक मारतोय. चिंटू, चिंटू, उठ. बाहेर हा मोतीचा आवाज येतोय. उठ लवकर. अगं झोप, मोती इकडे येऊ शकत नाही. ठीक आहे, चल बाहेर, आपण काय चाललंय ते पाहू. या कुत्र्यापासून मला वाचवा, कृपा करून वाचवा मला. सोड त्यांना मोती. परंतु हा असा कोणालाही पकडत नाही. तू कोण आहेस? नंतर चिंटूचा लक्ष जमिनीवरती पडलेल्या सायकलवरती जातो. समजले आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. हा चोर आहे. तो माझी सायकल चोरत होता. सांग मला, मी बरोबर सांगतोय की चुकीचं सांगतोय? ऐक, मोती तुझ्यावर पुन्हा हल्ला करायच्या अगोदर तू इथून निघून जा. मला माफ कर चिंगी. तू का माफी मागतोस? हे कारण मला मोती घरात नको हवा होता. मी त्याला दूरच्या जंगलात घरापासून सोडले होते, पण तो परत कसा आला हेच मला कळत नाही. हाच तर प्राण्यांचा विशेष गुण असतो, तो म्हणजे विश्वास. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते. त्याला माहित होतं की त्याला इजा करणार नाही. त्याने माझा विश्वास संपादन केला होता. माफ कर चिंगी, आज मला विश्वासाचे महत्त्व कळले. विश्वास असा असतो की जो आपल्याला कधीच वेगळा करू शकत नाही. प्रकारे चिंटूला विश्वासाचे महत्त्व कळले आणि तो मोतीशी मैत्री करू लागला. चिंटूला विश्वासाचे महत्त्व कळले. आता तुम्ही सुद्धा यातून बोध घ्या. थँक्यू.